जेवढा बफर झोनचा एरिया आहे किंवा फॉरेस्टला लागून एरिया आहे त्या एरियामध्ये शेतकऱ्याची जमीन, कारण वाघामुळे घाबरलेले आहेत, बिबटमुळे घाबरलेले आहेत, वन्य प्राण्यामुळे घाबरलेले आहे, हत्तीमुळे घाबरलेले आहे, असे जे शेतकऱ्याचे जमीन पडीत पडलेली आहे, कुणी पिकवायला जात नाही, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी वर्षाचे त्यांना आम्ही रेंट देणार आहोत. 30 वर्षाकरता जमीन एमओयू करणार आहे आणि 30 वर्ष या जमिनीवर मग फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथे सोलर प्रकल्प राबवेल, बांबू लागवडीचे प्रकल्प राबवेल, ग्रासलँड डेव्हलपमेंट करतील. मोठ्या प्रमाणावर त्यांनी योजना तयार केली. त्यामुळे पुढच्या काळामध्ये लवकरच ही योजना येत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या धर्तीवर वनात शेतकरी जे काम राहतात किंवा वनात त्या ठिकाणी शेती करतात त्यांच्याकरता 50,000 रुपये एकरी वर्षाचे हे महाराष्ट्र सरकार एमओयू करणार आहे. त्यामुळे पडीत जमिनीचे जे प्रश्न आहे ते मिटतील. लोकांना घर बसल्या 50,000 रुपये एकरी उत्पन्न मिळेल. त्या उत्पन्नावर शेतकरी आपल्या मुलांना रोजगार निर्मिती करू शकेल. हाही एक मोठा निर्णय शासनाने घेतला आहे.